हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला घेऊन आले एक अशा ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आपण आहोत खोपोलीतील प्रसिद्ध गगनगिरी महाराज आश्रमात. मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण मनशांतीसाठी बेस्ट आहे. हा आश्रम पाताळगंगा नदीच्या काठी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. इथे आल्यावर सगळ्यात आधी जाणवते ती म्हणजे इथली कमालीची शांतता. गगनगिरी महाराजांनी इथे तपश्चर्या केली होती. त्यामुळे या मातीला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आहे. आश्रमात स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते. इथे ठराविक वेळ महाप्रसादही असतो, ज्याची चव काही वेगळीच असते म्हणतात. आम्ही खूप लवकर गेलो होतो त्यामुळे काही महाप्रसाद घ्यायला थांबलो नाही. तर तसेच इथे औषधोपचार मोफत आणि योग शिबिर पण मोफत असते. जर तुम्हाला धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक हवा असेल, तर ही जागा तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल. तसेच इथे राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे इथल्या भक्त निवासमध्ये. जर तुम्हाला एका दिवसाची छोटी ट्रिप करायची असेल, तर खोपोलीचा हा गगनगिरी महाराज आश्रम नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. इथून पुढे गेल्यावर इथे महाराजांची एक योग करत असलेली मूर्ती आहे आणि तसेच पुढे इथे 9 ग्रहसुद्धा आहेत. थोडंच पुढे गेल्यावर इथे केदारनाथाचं मंदिर आहे. तेही मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवते. ॲक्चुअली सिक्युरिटी असल्यामुळे आम्हाला मंदिराच्या आत शूट करता आला नाही. सो आम्ही बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवतोय. या मंदिराच्या अपोझिटच गौशाला आहे. तिकडेही तुम्ही नक्की गेलात तर व्हिजिट करा. कारण तिथे खूप छान गायी आहेत, वासरेही आहेत. तर ते बघू शकताय तुम्ही किती छान गोंडस वासरू माझ्याजवळ आलेलं. इथलं मेन अट्रॅक्शन जे आहे, ती आहे ही ध्यान गुहा, जिथे महाराज बसून ध्यान करायचे. आम्ही त्या वाटेने गेलो. खूप वरती चढायला लागतंय म्हणजे 15-20 मिनिटं लागतात. तर त्या गुफेचं दर्शन आता करूया आपण. हा व्ह्यू आहे खालचा, जिथून मंदिर दिसतंय आणि ही आहे गुफेची एंट्री. अनेक भाविक इथे तासनतास ध्यानासाठी बसतात. जी ही मूर्ती आहे इकडे महाराजांची, ती अक्षरशः तुम्हाला बघते असं वाटेल तिच्या डोळ्यात बघून. सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. तर ही आहे अखंड धुनी इथली. तर हे बाबा इतके गोड होते ना, की आम्ही ना इथे शूट करत नव्हतो ना, त्यामुळे ह्यांनीच आम्हाला सांगितलं, की तुम्ही शूट करा. कसं आहे तुमच्या घरी जाऊन सगळ्यांना दाखवता येईल ना तुम्हाला. मग आम्ही तिकडे फोटोशूट वगैरे केला. खूप छान वाटलं. इथे वारा पण खूप छान सुटलेला आणि तुम्ही प्लीज नक्की व्हिजिट करा. खूप छान वाटतं इथे. माझं तर मनच नव्हतं करत घरी जाण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गगनगिरी.